3 वर्षाचे रामराजे म्हणाले, "श्ली म्हणजे काय आबा? हसत राजे म्हणाले, "ते आम्हास तरी पुरतं कुठं माहीत आहे. ते माहीत झालं की माणसाचा समर्थ होतो." आतल्या आत धुसफुसलेल्या सोयराबाईच्या मनात राजांच्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेकडे बघताना एक बटबटीत विचार फिरला. तोंडी साखर पाडायला मोठेपणाचं भाग्य लागतं. आणि मग त्या म्हणाल्या, "या तुम्ही नको समर्थ व्हायला." सोयराबाईंनी रामराजांना राजांच्याकडून आपल्याकडे घेतले. दरबारी चौकात राजांनी संभाजीराजांच्या तोंडात हसत साखर भरलेली सोयराबाईचा दरुबंकी बयाजी याने बघितले होते. बघितले तसे आपल्या बाईसाहेबांच्या कानी घालायला तो विसरला नव्हता. बाहेर पडताना राजे विचार करू लागले, "तुम्ही नको समर्थ व्हायला." राणीसाहेब असे का म्हणाल्या? पण त्यांना ते कळलेच नाही, कळणारही नव्हते. चैत्री पाडव्याचा सण आला. चुना कुंकवाची ओली बोटं फिरलेल्या आंबवतीने सजल्या हिरव्या रसवंत तोरणकाठ्या गडाच्या घरट्या घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळपू लागले. कोऱ्या खणांचे रंगबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गडावाऱ्यावर हिंदळू लागल्या. कोंडाजी सफरचंद, अण्णाजी मोत्याजी खेळकर आणि गणोजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेल्या पन्हाळा डोळ्यात साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजेत सुद्धा प्रतापराव दौडणार होते. रायगड युवराज संभाजीराजांच्या अखत्यारीत येणार होता. सणांची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली. उन्हे थोडी कलतीला लागली असताना राजे संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शनाला आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगररांगेकडे बघतच होते. फांदीवर फांदी टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो वा कुणब्यांनी पेटवलेल्या तरव्यातील किटन उडाल्यामुळे असो, लिंगाण्याच्या घसरंडीवर धडधडलेला वणवा मावळतीच्या किरणात नजर खेचून घेत होता. जसा उभा लिंगाणा पिवळ्या तांबडसर ज्वाळांचे भंडारा माखले हात आकाशाच्या रोखाने मूकपणे नाचवीत होता. मंदिराच्या दगडी आवार कठड्याला हात टेकून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत राहिले. सडक बोटांचा एक गुलाबी हातपंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्निसमाधी ढवळली. त्यांनी मागे बघितले. लिंगाण्याच्या घसरंडीला डोळे जोडलेले राजे केवढे तरी गंभीर दिसत होते. ही अमन धबक्यानं पेटल्याची रानची आगट लई वंगाळधनी. कानात रानवारा भिनल्याली पाखरं येलबाडून ह्योच्यात घालून घेतात. हाकनाक पंख होरपळून घेत्यात. प्रतापराव गुजर हत्यारावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले, "दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही, सरलष्कर दोष त्या क्षणाचा आहे, ज्या क्षणी ह्या वणव्याला कारण होणाऱ्या 2 फांद्या टक्करल्या जातात आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकूमत चालत नाही." राजांच्या ओठातून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजे भरून आले. धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसूबाई 8 दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्या थोपवू बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मनी फिरू लागले. वाताने धरलेल्या गुडघ्यांच्या सांध्यांना डुकराची चरबी चोळणाऱ्या येसूबाईंना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या,
ही भोसल्यांची माणसं अशी चाखडल्या सांध्यासारखी आहेत. नाथसूनबाई मुक्या मनानं मायेचं तेलवण चोळलं तरच झाली तर थोडी सुमार व्हायची. मेना दरवाजाने बाहेर आलेल्या येसूबाई धाराऊसह खुल्या पठारावर आल्या होत्या. सातमहलाला लागून हे पठार आबाजी पंतांनी मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनान्याला मेना दरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल अशी ही सोय होती. शिकारीसाठी संभाजीराजे पाचडवाडीलगतच्या रानात खेड्यांसह उतरले होते. राजे पन्हाळ्यावर होते. मोकळ्या मनाने भोवतीचा फुललेला चैत्राचा परिसर न्याहाळत येसूबाई धाराऊशी मध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तोऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या गवसांनी लवलेली बाव्यांची झाडे भोवतीच्या कड्यांवर उठून दिसत होती. वाऱ्यांच्या झपटकाराने उडू बघणारा पदर येसूबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळतीला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फुलतोऱ्यांचा लाल टोप त्या बिंबाने घातला आहे. कोकिळाची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे. म्हणता म्हणता समोरच्या ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे. त्यांना वाटले, इथं आमच्या तहबंदात छातीवर समोरचा सूर्य वितळतो आहे. हे असं काय होत आहे? धाराऊ! येसूबाईचे शब्द थरथरले आणि उभ्या येसूबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या. क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलखले. तिचा गोंधला हात अपार मायेने येसूबाईच्या पाठीवर आला. कुणबी जाणतेपण ओठातून निसटले. भिवू नकासा. चला, ह्यो वारा असं अंगावर घेऊ नका. येसूबाई थरथरत होत्या. धाराऊने त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती सातमहालाच्या रोखाने चालवू लागली. भोवतीची चैत्री दुनिया उंबरठा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती. 8-10 पावल्या धारकऱ्याने संभाजीराजांनी पडलेल्या वाघाचे धूळ रायगडावर चढवून आणले. ते बघायला गडाच्या साऱ्या कारखान्यातील माणसे माळावर दाटली. दत्ताजी त्रिमल, बाळाजी आवजी, खुद्द राजे ते धूळ बघायला निघाले. माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडांनी तारीफ करीत होती. मेल्या वाघाच्या वासल्या टाळ्याभोवती माश्या घोंगावत होत्या. पिवळ्या जर्द रंगाला धरून त्या धिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरवी अखंड नाचता पोत थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले रानकौतुक बघत होती. त्या बाळाजीचे खंडोजी आणि आवजी हे आता वधार झालेले मुलगेही होते. मिराजी पंताचा चिरंजीव प्रल्हाद होता. राजे आले. माणसांची दाटली गर्दी दुहळली. मुजऱ्यांच्या झडी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्याची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडकाकडे बघताना लव्हारी भात्यासारखी फुगून आली. आडवे जनावर नजरेला पडले मात्र कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणभर मिटगत झाल्या. राजे काही बोलले नाहीत. रान कसे उठले. ध्यानीमनी नसता हे जनावर डरकाळ्या देत कसे सामोरे आले. डोळ्यांची बाजारबुणगाई कशी झाली. घोड्यावर असता आपण बार कसा टाकला हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते. ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, टाकोटाक आमच्या भेटीस महाली रुजू व्हा. राजांच्या पाठीवरची जरी कोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले. संभाजीराजे पालखी दरवाजाने वाड्याकडे निघाले.
ते बालेकिल्ल्याच्या चौकात आले. 7 महालात पुतळाबाईच्या महालासमोरच्या सफेलीत केस उडवलेल्या येसूबाई धाराऊसमोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होती. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धाराऊला कळलेच नाही.